आपण पाहणार आहोत आडवी अंकपट्टी हे गणित शिकवण्याचे उपयुक्त असे दृश्य साधन आहे. ते वापरून अंक ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अशा महत्त्वाच्या गणिती क्रिया कशा करता येतात. नमस्ते. आता आपण 21 ते 40 संख्यांचा सराव घेण्यासाठी आडव्या अंकपट्टीचा वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. याआधी आपण 1 ते 9 संख्यांचा सराव घेण्यासाठी आडव्या अंकपट्टीचा वापर कसा करायचा ते बघितलेलंच आहे. या अंकपट्ट्या डोर स्टेप स्कूलच्या गणिताच्या बॅगेमध्ये आहेत आणि त्याचा सराव कसा घ्यायचा ते आपण आता पाहणार आहोत. तर ह्या आडव्या अंकपट्ट्या आहेत कशा ते आपण सुरुवातीला बघूयात. 21 ते 30 पर्यंत आहे. गणिताच्या अभ्यासक्रमानुसार तिसऱ्या टप्प्यामध्ये 21 ते 40 अंक आहेत. तर त्याचा सराव कसा घ्यायचा ते आपण बघतोय. त्यामुळे 21 ते 30 पर्यंतच्या संख्या ह्या अंकपट्टीवरती आहेत आणि 31 ते 40 पर्यंतच्या संख्या या आडव्या अंकपट्टीवरती आहेत. तर आपण त्याचा आता सराव कसा घ्यायचा ते पाहणार आहोत. आधी 21 ते 30चा सराव कसा घ्यायचा ते आपण बघूयात. नेहमी अंकपट्टीचा सराव घेताना मुलांना सतत हे सांगायचं की डाव्या बाजूच्या संख्या ह्या लहान असतात. म्हणजे अंकपट्टीवरील डाव्या बाजूच्या संख्या ह्या लहान असतात आणि उजव्या बाजूच्या संख्या ह्या मोठ्या असतात. उदाहरण म्हणून आपण एक घेऊया. 25 ही संख्या आहे. तर डाव्या बाजूच्या संख्या ह्या लहान आहेत. म्हणजेच 24, 23, 22, 21 आणि 25च्या उजव्या बाजूच्या संख्या ज्या आहेत त्या मोठ्या आहेत. म्हणजेच 26, 27, 28, 29 आणि 30. म्हणजे हे सतत आपल्याला मुलांना सांगावं लागेल की अंकपट्टीचा वापर करताना डाव्या बाजूच्या संख्या लहान आणि उजव्या बाजूच्या संख्या ज्या आहेत त्या मोठ्या असतात. आता आपण बघूयात की सराव मुलांचा कसा घ्यायचा. तर संख्या तर आता मुलांना येत आहेत. आता सराव पण झाला आहे. पण आता आदल्यामधल्या संख्या कोणत्या त्या विचारायचं. मग कोणतीही एक संख्या मुलांना विचारायची आणि ती कुठे आहे ते मला दाखव. उदाहरणार्थ 27. आता 27 ही संख्या कुठे आहे ते मला दाखव. मग मुलांनी 27 ही संख्या दाखवणं अपेक्षित आहे. तसंच आता उदाहरण म्हणून घेऊया. 22 ही संख्या कुठे आहे दाखव. तर ही संख्या मुलांनी दाखवणं अपेक्षित आहे. हा एक भाग झाला. आता परतचं आपल्याला मधली संख्या ही मुलाला कळायला पाहिजे. म्हणून 2 संख्या सांगायच्या आणि त्याच्यामधली संख्या कोणती आहे ते दाखव. तर उदाहरण म्हणून आपण घेऊया की 27 आणि 29च्या मधली संख्या कोणती आहे. तर मुलांनी 28 ही संख्या सांगणं अपेक्षित आहे. आता इकडच्या आपण घेऊयात की 21 आणि 23 ह्या 2 संख्यांच्या मधली संख्या कोणती आहे ते दाखव. तर आता आदल्यामधल्या संख्यांचा सराव झाला. आता आपण वेगळ्या प्रकारे मुलांना सराव लहान मोठ्या संख्यांचा देणार आहोत. तर आता आपण उदाहरण म्हणून घेऊया की 26पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत ते सांग बरं. मग 25, 24, 23, 22 आणि 21 यांच्यापैकी कोणतीही संख्या मुलांनी सांगितली तरी चालेल. मग आता 26पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहेत सांग बरं. तर मग 27, 28, 29 आणि 30 याच्यापैकी कोणत्याही संख्या मुलांनी सांगितल्या तरी चालेल. म्हणजेच मुलाला लहान मोठी संख्या ही याच्यातून क्लिअर होणार आहे. आणि विचारतानाच सांगायचं की यांच्यापैकी कोणत्याही संख्या, सगळ्या संख्या सांगितल्या तर खूपच छान, मुलाचा खूपच सराव त्याच्यातून होईल. तर उदाहरण म्हणून आपण एक बघूयात. आता 24 ही संख्या आहे. त्याच्यापेक्षा लहान संख्या सांग. मुलांनी 21 सांगितली तरी चालेल, 22 सांगितली तरी चालेल, 23 सांगितली तरी चालेल. मोठ्या संख्यांच्या बाबतीत पण सेमच आपल्याला घ्यायचं आहे की 26 आहे तर त्याच्यापेक्षा मोठ्या संख्या सांग. एक संख्या 30 सांगितली तरी चालेल. याच्यातून आपल्याला कळतं की मुलाला लहान मोठी संख्या ही याच्यातून कळालेली आहे. सेम असा सराव ह्या अंकपट्टीचा सुद्धा घ्यायचा आहे. तर एकक दशक कसं घ्यायचं ते आपण ह्याच्यातून आता बघूया. एकक दशक तर मुलाला तर यायला लागले, आपण शिकवलंय. पण आता संख्याने एवढ्या वस्तू ठेव किंवा संख्याने एवढ्या काड्या ठेव असं मुलाबरोबर आपल्याला घ्यायचं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणतीही एक संख्या सांगायची आणि तेवढ्या काड्या मुलांनी तिथं ठेवायच्या आहेत. म्हणजेच 38 ही संख्या आहे. तर मुलांनी किती काड्या ठेवणं अपेक्षित आहे तिथे. आता हा 1 दशकाचा गठ्ठा आहे. हे आपण आधी शिकलेलो आहोत की 10 काड्या म्हणजे 1 दशकाचा गठ्ठा होतो. तर हा एक गठ्ठा. आता 37 ही संख्या सांगितलेली आहे, तेवढ्या काड्या ठेवायच्या आहेत. म्हणजेच आता मुलगा किती काड्या ठेवणं अपेक्षित आहे मुलाने. 1, 2, 3 दशक 7 एकक आहे.
मग आता आपल्याला 7 सुट्ट्या काड्या ठेवाव्या लागतील. मग 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजेच मी सांगताना 37 ही संख्या सांगितली होती, तर मुलांनी 3 दशक आणि 7 एकक इथे ठेवलेले आहेत. याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचा सराव आपल्याला घ्यायचा आहे. आता समजा आपण फक्त दशकच सांगितलं की 4 दशक, तर मुलांनी काय ठेवणं अपेक्षित आहे? दशकाचे गठ्ठे. आता बघूयात. 1 म्हणजे 40. 40 म्हणजे किती दशक येतील? 4. म्हणजे 1 2 3 आणि 4. 4 दशक. अशी कुठलीही आदलीमधली संख्या सांगायची आणि तेवढ्या काड्या मुलांनी त्याच्यावरती ठेवणं गरजेचं आहे. आता अजून एका संख्येचं आपण बघूया. 33 ही संख्या आहे. तर मुलांना एका मुलाला बोलवायचं आणि तेवढ्या काड्या तू तिथे ठेवून दाखव. मग मुलगा काड्यांमधला गठ्ठा घेईल. एक गठ्ठा हा दशकाचा गठ्ठा आहे. 1 2 3 आणि 33 आहे, म्हणून 1 2 आणि 3 सुट्ट्या काड्या. म्हणजेच किती संख्या झाली? 33. अशा प्रकारे मुलांचा आडव्या अंकपट्टीचा वापर करून लहान मोठी संख्या, पुढची संख्या, मागची संख्या आणि जेवढी संख्या सांगाल तेवढ्या वस्तू ठेवणं, एकक दशक, हा सगळा सराव ह्या आडव्या अंकपट्टीतून होतो. त्यासाठी आपण प्रत्येक टप्प्यानुसार ह्या आडव्या अंकपट्ट्यांचा वापर करतो. बेरीज वजाबाकी घेण्यासाठी सुद्धा या आडव्या अंकपट्ट्यांचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आडवी अंकपट्टी वापरून खूप साऱ्या वेगवेगळ्या मुलांचा सराव घेता येतो. तर याच्यातून आपल्याला हे लक्षात येते की दिसताना फक्त एक आडवी अंकपट्टी दिसते, पण खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. की वस्तू ठेवा, काड्या ठेवा किंवा संख्या ठेवा. आता आपण संख्या ठेवून बघूयात की जोड्या लावायला. सुरुवातीला मुलांना सांगायचं की संख्या तर माहीत आहेतच, आता अंक कार्डांचा वापर कसा करायचा ते बघूयात. हे अंक कार्डांचं साधनसुद्धा आपल्या डोअरस्टेप स्कूलच्या गणित बॅगेमध्ये आहे. कोणतीही एक संख्या सांगायची आणि तेवढी संख्या शोधून मुलांनी तिथं ठेवणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ 24 ही संख्या सांगितली आहे, तर 24 हे अंक कार्ड शोधून मुलांनी तिथं ठेवायचं आहे. म्हणजेच करायला कृती असली की मुलांच्या खूप सारं लक्षात राहतं की कृती करून मी शिकलोय आणि स्वतः स्वयंअध्ययन केल्यामुळे मुलांच्या ते खूप छान लक्षात राहतं. म्हणून असं वेगवेगळ्या प्रकारे गणित शिकवण्यासाठी आडव्या अंकपट्टीचा उपयोग आपल्याला करायचा आहे. नमस्ते.